कुसवाड प्रीमियर लीग गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी या स्पर्धाचा शेवटचा दिवस अंतिम सामना होऊन विजयी संघ या ठिकाणी जो उपस्थित आहे त्यांना मी शुभेच्छा देईनच, परंतु एक चांगलं आपल्या ह्या भागामध्ये एक चांगलं कौशल्य आपल्या खेळाडूंमध्ये आहे हे गेल्या 5-6 वर्षापासून मी पाहतोय. आपल्या समाजाच्या स्पर्धा आपण अनेक वेळा या ठिकाणी घेतल्यात, तलासरीमध्ये घेतल्यात, परंतु बिगर आदिवासी समाजाचं असं म्हणणं होतं की आमदार साहेब तुम्ही तुमच्या समाजा मर्यादित तुम्ही ह्या स्पर्धा ठेवताय, आमच्यासाठी तुम्ही केलं पाहिजे आणि म्हणून आपण नाईटच्या क्रिकेट स्पर्धा आपण ठेवल्या. तर डहाणूमध्ये तुम्हाला कल्पना असेल आणि तिथे सुद्धा चांगलं एक त्या ठिकाणी बरेचसे संघ आले होते. खूपच चांगला खेळ त्या ठिकाणी सुद्धा त्या खेळाडूंनी दाखवला. यापुढे तलासरीमध्ये अशाच प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. आपण प्रत्येक एक ग्रामपंचायतची एक टीम अशा प्रकारच्या स्पर्धा आपण ठेवलेल्या आहेत. आपलं क्रीडा मंडळ आहे, त्या मंडळाच्या माध्यमातून हे सर्व आपण करतोय. आमची पुढची एक संकल्पना आहे की आपल्यातून काही खेळाडू आपण एक टीम सुद्धा तयार केलेली आहे जिल्ह्याची. मला वाटतं नाशिकला ती टीम गेली होती आणि पुण्याला गेली होती. तिथे सुद्धा त्यांनी एक चांगलं आपला खेळ चांगला कौशल्य दाखवलं आणि मला वाटतं ती सुद्धा स्पर्धा ते पटकावून आले. आपल्यातले खेळाडू गेले पाहिजेत. प्रत्येक क्षेत्राला आपण महत्व देतो, खेळाला देतो, शैक्षणिक क्षेत्राला देतो. तुम्ही सर्व पाहत आहात, तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे. कर लो दुनिया मुट्ठी में. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात काय झालं तर तुम्हाला क्षणात आपण मोबाईलमध्ये पाहत असतो आणि तुम्ही हे सर्व पाहताय. आपल्या भागातील शेतकरी असेल, कामगार असेल, आपला आदिवासी बांधव असेल, यांच्यासाठी नेहमी एक या भागाचा आमदार म्हणून मी रस्त्यावर आहे. तुम्ही कदाचित मागे पाहिले असेल, चारोटीवरून पालघरला गेलो होतो आपण, तुम्ही पाहिलं असेल. खूप मोठा लढा आपण घेतला की या भागामधला जो आमचा आदिवासी बांधव आहे, बिगर आदिवासी आहे, हा गेल्या 60-70 वर्षापासून जमीन कसतो, परंतु 7-12 सदरी त्याची नोंद नाही. आणि भविष्यात जर आपण आताच जर अलर्ट झालो नाही तर भविष्यामध्ये या ज्या जमिनी आहेत त्या आपल्या नावावर राहणार नाही किंवा आपल्याला विस्थापित व्हावं लागेल. त्याकरिता हे आंदोलन घेतलं आणि गेल्या महिनाभरापासून साधारणतः 70 ते 80 हजार फॉर्म आपण भरलेले आहेत. उद्या पुन्हा आमचा डहाणू प्रांत कार्यालयावर एक आंदोलन आहे. ते सर्व फॉर्मचे बाचके जे आहेत ते आम्ही उद्या त्या ठिकाणी सबमिट करणार आहोत. ते कलेक्टर कार्यालयात जातील आणि ज्यांच्या कब्जामध्ये जागा आहे त्याची 7/12 नोंद होईल. अशा प्रकारचा एक लढा हा उभा केलेला आहे. त्याला अजून 1 वर्ष लागेल यशस्वी व्हायला, परंतु शेतकऱ्यांसाठी आपण करतो आहोत. कामगारांचा मी नेताच आहे, कारण कामगार आघाडी माझ्याकडे सोपवलेली आहे. तुम्ही व्हॉट्सअपला बघा, मोबाईलला बघा. काल परवाच तलासरीमधल्या 2 कंपन्यांचं एक चांगले अग्रीमेंट कामगारांसाठी करून दिलं. त्यांचे 7,000 रुपये पगार हा एकदम वाढवून दिला. डहाणूमध्ये सर्व ठिकाणी जिथे जिथे कंपन्या आहेत त्या कामगारांचा पगार हा आपण वाढवून देतो. म्हणजे कामगारांची बाजू घेतो, शेतकऱ्यांची घेतो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी आजच वडकूंचं हॉस्टेल बघून आलो. ते हॉस्टेल बंद स्थितीमध्ये आहे. तर त्या ट्रस्टींनी मला सांगितलं की आमदार साहेब आपली मुलं ही हॉस्टेलपासून वंचित राहतात, तर तुम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. मी आणि कमलेश राबड आम्ही जाऊन आलो. तो हॉस्टेल आहे, ते 100 मुलांचा एक वसतिगृह आपण येणाऱ्या आता जून मध्ये सुरू करूया की जेणेकरून आपल्या मुलांना तिथे ऍडमिशन मिळेल आणि कॉलेजमध्ये वडकून म्हणा किंवा इतर ठिकाणी जातील. काल मी विकासवाडीत जाऊन आलो. त्या शाळेचं ते लाकडी होते ते सर्व काढलेले आहेत, त्याच्यावर अँगल टाकलेले आहेत. मधलं बांधकाम आहे ते मिस्त्र्यांना घेऊन गेलो, त्यांना सांगितलं हे सर्व व्यवस्थित करून द्या. मुलांना शिकण्यासाठी एक चांगली संधी आपण उपलब्ध करून देत आहोत. पुढेही माझे टार्गेट आहेत. एक मोठं हॉस्पिटल उभं करण्याचं माझं टार्गेट आहे, जेणेकरून आपल्या आदिवासी बांधवांना कुठेही वापी किंवा गुजरातला जाता कामा नये. ही एक मोठी संकल्पना आपण ठेवलेली आहे. किती मोठा आजार असेल तर तो त्याच ठिकाणी आपण बरा करूया, अशा प्रकारची संकल्पना ठेवलेली आहे. त्याकरिता डहाणू आणि तलासरी याच्या मध्यभागी एक 2-3 एकर जागा आपल्या आदिवासी बांधवाचे आहेत, त्यांना मी सांगितलं, त्यांनी आपल्याला ती दिलेली आहे.
दिवाळीनंतर आपण त्या हॉस्पिटलचं काम सुरू करूया. शाळा सुद्धा 2 मोठ्या शाळा, एक डहाणूमध्ये आणि एक तलासरीमध्ये इंग्रजीमध्ये जे सीबीएस बोर्ड आणण्याचा मी प्रयत्न करतो आहे. त्याची प्रोसेस मुंबईच्या मंत्रालयामध्ये आहे. पुढे आपण नक्कीच ते करूया. त्यामुळे प्रत्येक क्षेत्राला आपण घेऊन जातो, कोणतेही क्षेत्र आपण वगळणार नाही. ही माझी एक कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे या भागाचा प्रतिनिधी म्हणून. तुम्हाला विनंती माझी एवढीच राहील की मित्रांनो, खूप आपण सर्व तरुण आहात. व्यवस्था बदलत असते, ती बदलण्याची जबाबदारी आपल्या तरुणांवर असते. भगतसिंगांनी इतिहास घडवला, सुखदेव, राजगुरू, अशफाकुल्ला खान सर्वांनी इतिहास घडवला. इतिहास हा तरुणच घडवत असतो. जर तुम्ही इतिहासाची पानं पलटली तर तुम्हाला 60-70 वर्षाचा म्हातारा इतिहास घडवू शकत नाही, तो तरुण घडवतो. आणि म्हणून या खेळाच्या बरोबरच आपण आपलं फ्युचर ब्राईट करण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करूया. प्रत्येक जण तर काय सचिन तेंडुलकरला प्रत्येक जण तर कोणी होणार नाही, बरोबर की नाही? खेळूया, आपण खेळलंही पाहिजे, पण त्याच्यातून 2-3 हिरे आमचे असे निघतील पुढे की ते पुढे जातील. आणि त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्नशील आहोत. असे खेळाडू आले तर नक्कीच त्यांना थोडंफार आर्थिक सहाय्य करून आपण त्यांना पुढे घेऊन जाऊ. परंतु आपण कुठेतरी एक ठिकाणी ते राहिलो पाहिजे. आता आपलं एक क्रीडा मंडळ आहे, बरोबर? त्या क्रीडा मंडळाशी आपण टच राहायचं. तुम्हाला कधीही काही टेस्ट स्पर्धा लावायचं, बिंदास मी आहे तुमच्यासाठी उभा आहे, कधीही सांगा तुम्ही, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. आणि असंही कधी संकट आपल्यावर आलं तर त्यावेळेस पण आपण उभं राहिलं पाहिजे की नाही? आता वाढवण बंदर येत आहे, काय होईल उद्या भरोसा नाही. आपल्या इकडच्या सर्व डोंगरांची माती नेलेली आहे त्यांनी, ती सर्व ते टेस्ट करतायत, त्या पाण्यात टाकून ते बघतायत की ही विरघळते की नाही विरघळते. म्हणजे मला एका मुंबईवरून आमच्या कार्यकर्त्याला फोन आला, जिथे जेएनपीटी बंदर आहे. तर मला फोन आला आणि सांगितलं की अरे विनोद, तुझ्या घराच्या आजूबाजूला डोंगर आहेत. मी सांगितलं आहे माझ्या घराच्या पाठीमागे. तर म्हणे आता फोटो काढून ठेव, तुझी मुलं जर मोठी झाली तर त्यांना दाखवावं लागेल का या ठिकाणी डोंगर होता. म्हणलो का? नाही म्हणे, आमच्याकडचे सर्व डोंगर फोडले, सर्व माती नेऊन त्या बंदरात टाकली, तशी तुमच्याकडे पण टाकली जाईल. आता ते येणारे संकट आहेत ते बघूया आपण, कारण जमीन तर वाढत नाही की नाही. आपले वडील 2 भाऊ, वडिलांचे 2 भावाची 4 मुलं झाली, 4 भाऊ झाले, 4चे 8 झाले, 8चे 16 झाले, 16चे 32 झाले, पण जागा तर वाढत नाही. आपण पूर्वी बघायचो की घराच्या समोर आपण लग्न करायचे असं मंडप टाकतो ना, आज आपल्याकडे ती जागा नाही राहिली, बरोबर की नाही? तर तुमच्यासाठी हे मैदान आहे, कधी तुमचा काय कार्यक्रम असला हे आहे आपल्याला. जर घरासमोर जागा नाही तर मग इथे त्याची पण आपण सोय करूया, तिथे स्टेज वगैरे आपण बनवू. एक चांगलं हे सुद्धा विकी सरांची चर्चा झालेली आहे. जरा आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांच्याशी थोडे संपर्क करून त्यांना विश्वासात घेऊन आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये करता येईल का ते सुद्धा आपण प्रयत्न करतोय. नक्कीच खूप चांगलं तुम्ही या ठिकाणी खेळलेले आहात. आमच्याकडून नेहमी तुम्हाला सहकार्य राहील. हेच या प्रसंगी बोलून थांबतो. धन्यवाद.